आर्थिक उलाढाल काय आहे? लाखो कोट्यावधी रुपयाची उलाढाल हे लोक करतात असं त्यांच्या एकंदरीत व्यवहारावरून दिसतंय. कोट्यावधी, बरं का? म्हणजे आता मी मध्यंतरी आता पाहिलं की कोट्यावधी म्हणजे किती आयुष्य. त्यांचा एक वैद्यकीय मदत कक्ष असेल. नगरमधील 35 रुग्णांना 90 दिवसात मिळाले 70 लाखांचे अर्थसहाय्य. किती? म्हणजे ही एक बातमी आहे. असे गणेशोत्सव स्पर्धा कोट्यावधी रुपये वाटले. गणपतीसाठी 500 600 एस टी गाड्या बुक करण्यात आल्या. त्याचे पैसे कोणी भरले वगैरे सोडून हा नंतरचा मुद्दा आहे. म्हणजे हे कोट्यावधी रुपयांचा हा खर्च, याचा सरळ अर्थ हा कोट्यावधी रुपये खर्च झालेले आहेत या फाउंडेशनतर्फे. हे जे बाळराजे आहेत सरकारचे, हे सरकारचे बाळराजे आहेत. हे मुख्यमंत्री कार्यालयात बसून आणि त्यांचे जे लोक आहेत, बाळराजांचं मंडळ आहे, हे चंदा धो धंदा लो याच माध्यमातून पैसे गोळा करतायत. नितीन सातपुते वकील यांनी धर्मादाय आयुक्तांकडे माहिती मागितली आहे की यांची बॅलन्स शीट, यांना कोणी देणग्या दिल्यात त्यांची माहिती आम्हाला माहितीच्या अधिकारात द्या आणि यांची चौकशी करा. पण गेल्या 1.5 महिन्यापासून ते पाठपुरावा करतात. धर्मादाय आयुक्त प्रचंड दबावाखाली आहेत. ही सामान्य माहिती आहे. एक सामान्य नागरिक मागतोय महाराष्ट्राचा, देशाचा, तो का दिला जात नाही? माझ्या माहितीप्रमाणे या श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या खात्यामध्ये गेल्या काही वर्षात फक्त 40 ते 50 लाखाची उलाढाल झालेली आहे. मी फक्त म्हणतो आहे. पण त्यांनी जो खर्च दाखवलेला आहे, त्यांच्या जाहिराती, त्यांच्या केलेल्या घोषणा या काही कोटींमध्ये आहेत. या काही कोटींमध्ये आहेत. इथे 1.5 कोटी, तिथे 2 कोटी, तिथे 70 लाख, त्यानंतर 550 600 कोकणात एसट्या सोडलेल्या आहेत. हा, त्याचे लाखो कोट्यावधी रुपये. हे पैसे कुठून येतात? हे दानशूर आणि हे करण्याचे अवतार कोण आहेत? जे निवडणूक रोख्यांप्रमाणे तुम्हाला पैसे देत आहेत, तुम्ही ते पैसे खर्च करता असं दाखवताय. मुळात त्याचा हिशोब आणि त्याचा व्यवहार, त्याची माहिती धर्मादाय आयुक्ताकडे नाही. याचा अर्थ स्पष्ट आहे. मुख्यमंत्री कार्यालयात बसून आपण बिल्डर्स, ठेकेदार ज्यांना तुम्ही कंत्राट देताय, उदाहरणार्थ 8,000 कोटीचं ॲम्ब्युलन्सचं कंत्राट दिलंय. कोणाला दिलंय? बाळराजांचे ते फार जवळचे आहेत. 8,000 कोटी कंत्राट आहे. साधारण 3,000 कोटीचं काम, 3,000 कोटीचं दिलं, 8,000 कोटी. बरोबर ना? अशी अनेक नावं आमच्याकडे आहेत. ही सुमित नावाची कंपनी आहे. आणि मग ह्या माध्यमातून पैसे फाउंडेशनच्या माध्यमातून वळवायचे. रोखीत चेकमध्ये नाही. चेकमध्ये 40 ते 50 लाखाचीच उलाढाल आहे. आणि मग हा पैसा कुठे वापरला जातोय? हा पैसा राजकारणात वापरला जातो. हा पैसा गद्दार आमदार खासदारांना आपल्याकडे वळवण्यात वापरला जातोय. आणि हा पैसा उद्याच्या निवडणुकीत वापरला जाणार आहे. माझ्या माहितीप्रमाणे, म्हणजे आमच्या माहितीप्रमाणे आतापर्यंत आम्हाला 550 ते 600 कोटी रुपये या कंपन्या ज्या देणाऱ्या आहेत, ठेकेदार, कंत्राटदार, 2 नंबरवाले, त्यांच्याकडून फाउंडेशनच्या नावानं ही कोट्यावधी रुपयांची ही लूट आहे. हा काळा पैसा आहे. आणि अशा प्रकारे काळा पैसा गोळा करून खर्च करणं हे PMLA ॲक्ट, म्हणजे ईडीचा जो कायदा आहे, PMLA ॲक्ट, मनी लॉन्ड्रिंग, ह्याच्याखाली गुन्हा आहे. अशाच व्यवहारामध्ये अनेक लोक तुरुंगात गेले आहेत. 10 लाखासाठी, 50 लाखासाठी, 1 कोटीसाठी.
मी म्हणतोय 500 ते 600 कोटीचा हा आत्ताची उलाढाल आहे आणि स्पष्ट दिसते. तुम्ही